नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. नव्याने धुळे बस स्थानकाचे भव्य दिव्य असे काम सुरू होणार असून याचा आढावा आज शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी घेतला. यावेळेस शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ओमप्रकाश खंडेवाल यांच्यासह एसटी विभागाचे अधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. आज धुळे शहरातील बस डेपोची पाहणी करण्यासाठी आलो. काही दिवसापूर्वी या इथल्या नागरिकांची तक्रार होती का आम्ही सकाळी येतो आणि रात्री कावळ्यासारखं काळं होऊन जातो. परंतु त्यांना खुशखबरी देतो का 2च दिवसात या ठिकाणी कॉन्क्रीटचं काम चालू होतं आणि नवीन डेपोलाही 30 कोटी रुपये शासनाच्या मार्फत आता मंजूर झालेले आहेत. त्याचं डिझायनिंग चालू आहे. डिझायनिंग पण 15 दिवसात पूर्ण होईल. ते डिझाईन येईल, त्याच्यानंतर टेंडर निघून नवीन बस डेपोचंही काम चालू होईल आणि एक अतिशय सुंदर असं बस डेपो या शहरात होईल. आणि नवीन इलेक्ट्रिक बसेस 250 इलेक्ट्रिक बसेस धुळे आणि नंदुरबार मिळून त्यासुद्धा लवकरच या ठिकाणी दाखल होत आहे. तर धुळ्याच्या बस स्टँडचा चेहरामोहरा लवकरच आपण बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.